सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी फर्स्ट युनिट टेस्ट 2024-25 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास 6th चा जो पेपर आहे त्याचं पेपर सोल्युशन व जो टॉपर्सचे पेपर आहेत ते टॉपर्सनी पेपर कशा पद्धतीने सोडवलेले आहेत ते आणि त्याचे जे आन्सर्स आहेत तर ते आन्सर्स आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यापैकी ज्या विद्यार्थ्यांचा पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवलेले आहेत त्यांपैकी एक पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सदर विद्यार्थ्याचा जो पेपर आहे त्याचं नाव आपण या व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी सांगणार आहोत. ओके, तत्पूर्वी आपण या पेपरचं सोल्युशन या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, पेपर पाहून आपण एक गेस करू शकता की हा पेपर नेमकं कोणाचा आहे तो. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 1A, फिल इन द ब्लँक्स एनी 3. तर या ठिकाणी फक्त 3च प्रश्न या ठिकाणी सोडवणं अपेक्षित होतं. तर या ठिकाणी दिलेले प्रश्न किती आहेत? 4 प्रश्न दिलेले आहेत. फर्स्ट नंबर, an angle of 360 degree is called dash dash angle. तर आन्सर असणार आहे कंप्लीट. तर या ठिकाणी स्पेलिंग करेक्ट असणं गरजेचं आहे. COMPLETE कंप्लीट. ओके, तर काय आन्सर आहे? कंप्लीट. सेकंड नंबर, ओके, पॉझिटिव्ह नंबर्स 0 and negative numbers together form a group of numbers called the group of dash dash. तर आन्सर असणार आहे इंटेगर. ओके, आणि त्याचं स्पेलिंग आहे INTEGER इंटेगर. ओके. थर्ड नंबर, 3 or more points which lie on a single straight line are said to be dash dash points. ओके, तर त्याचा आन्सर असणार आहे COLLINEAR कोलिनियर पॉइंट्स. आन्सर काय आहे? कोलिनियर पॉइंट्स. ओके. त्यानंतर फोर्थ नंबर, द स्टार्टिंग पॉइंट ऑफ अ रे इज कॉल्ड इट्स डॅश डॅश. तर आन्सर असणार आहे ORIGIN ओरिजिन. तर आन्सर असणार आहे ओरिजिन. अनेक विद्यार्थ्यांनी हे उत्तरे या ठिकाणी अगदी बरोबर लिहिलेली आहेत, परंतु त्यांची जी काही गडबड झालेली आहे फिल इन द ब्लँक्स मध्ये, तर स्पेलिंग मध्ये थोडीफार गडबड झालेली आहे. ओके, तर स्पेलिंग करेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा बी, मॅच द फॉलोइंग. तर ए साइड मध्ये दिलेलं आहे मेजर ऑफ द अँगल आणि या ठिकाणी टाईप ऑफ अँगल. ओके, आणि आन्सर्स आपण विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की मॅच द पेअर्स मध्ये या ठिकाणी आन्सरच्या ठिकाणी ABCD न लिहिता किंवा लाईन्स ड्रॉ न करता आपण सरळ आन्सरमध्ये करेक्ट आन्सरच आपल्याला उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे. फर्स्ट नंबरमध्ये 180 डिग्री आन्सर असणार आहे स्ट्रेट अँगल. ओके. सेकंड नंबर 240 डिग्री आन्सर असेल रिफ्लेक्स अँगल. थर्ड 360 डिग्री कंप्लीट अँगल. आणि फोर्थ नंबर 0 डिग्री हे 0 अँगल. त्यानंतर सी, राईट द अपोजिट नंबर ऑफ ईच ऑफ द नंबर्स गिव्हन बिलो. जे नंबर्स दिलेले आहेत त्यांचे अपोजिट नंबर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे होते. फर्स्ट 47. 47चा मिनिंग काय असेल? पॉझिटिव्ह 47. तर त्याचा अपोजिट नंबर ओके निगेटिव्ह 47 असेल. ओके,
आता काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलेला असेल, कारण आपण विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं की 47 इज नॉट इक्वल टू -47. ओके, हे करेक्ट आहे बाळांनो, परंतु आपल्याला हे बॉक्स दिलेला आहे ऑलरेडी. ओके, त्यामुळं या ठिकाणी ॲन्सर लिहायचं होतं आपल्याला त्याचे अपोजिट नंबर्स. ओके, परंतु या ठिकाणी मोस्ट करेक्ट. ओके, अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की सरांनी तर सांगितलं होतं 47 इज नॉट इक्वल टू -47, असा ॲन्सर आपण लिहू शकत नाही. तर ॲन्सर लिहिणं अपेक्षित असं होतं की द अपोजिट नंबर ऑफ 47 इज इक्वल टू -47. परंतु आपल्याला प्रश्नच अशा पद्धतीने दिलेला होता की डायरेक्ट त्या ठिकाणी बॉक्स दिलेला होता आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला अपोजिट नंबर लिहायचा होता. त्यामुळं दॅट ॲन्सर इज ॲब्सोल्युटली करेक्ट. ओके, परंतु जर फक्त नंबर दिला असता आणि खाली लाईन दिली असती तर आपलं ॲन्सर हे मग रॉंग झालं असतं. ओके, परंतु हे सध्या ॲन्सर आपलं करेक्ट असणार आहे. सेकंड नंबर -33. ओके, तर -33चा अपोजिट नंबर काय असेल? +33. थर्ड नंबर 80. ओके, 80चा मिनिंग असेल +80, म्हणजे त्याचा अपोजिट नंबर असणार आहे -80. त्यानंतरचा पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 2A. गिवन बिलो आर द टेम्परेचर्स इन सम सिटीज. राईट देम यूजिंग द प्रॉपर साइन. ओके, तर काही सिटीचं या ठिकाणी टेम्परेचर दिलेलं आहे आणि ते टेम्परेचर प्रॉपर साईनचा यूज करून आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. कशा पद्धतीनं पहा. स्टार्टिंगला दिलेलं आहे प्लेस शिमला, लेह, दिल्ली, नागपूर. ओके, आणि त्यांचं टेम्परेचर दिलेलं आहे. शिमला किती दिलेलं आहे? 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. लेह 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. दिल्ली 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. नागपूर 31 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. तर आता यांचं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर लिहिणं अपेक्षित होतं. या ठिकाणी शिमला 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. बिलो 0 डिग्री म्हणल्याच्या नंतर जे टेम्परेचर आहे ते मायनसमध्ये जाईल, म्हणजेच -7 डिग्री सेल्सिअस लिहिणं अपेक्षित होतं. ओके, त्यानंतर 12 डिग्री लेह 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, हे सुद्धा टेम्परेचर मायनसमध्येच असेल, म्हणजेच -12 डिग्री सेल्सिअस हे आन्सर करेक्ट असणार आहे. दिल्ली 22 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री. अबोव 0 डिग्री म्हणजे जे टेम्परेचर आहे ते तसंच राहणार आहे, म्हणजे पॉझिटिव्हच असेल, म्हणजे +22 डिग्री सेल्सिअस किंवा 22 डिग्री सेल्सिअस हे सुद्धा ॲन्सर करेक्ट असणार आहे. नागपूर 31 डिग्री सेल्सिअस अबोव 0 डिग्री, तर हे सुद्धा +31 डिग्री सेल्सिअस किंवा 31 डिग्री सेल्सिअस जरी ॲन्सर असेल ते सुद्धा करेक्ट असणार आहे. त्यानंतर बी नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय प्रश्न सांगितलेला आहे पहा. सॉल्व एनी 4. ओके, त्यामध्ये फर्स्टमधले फर्स्ट ॲड 9 + -3. ओके, तर ॲन्सर सोडवत असताना आपण एक कन्सेप्ट सांगितलेली होती पहा. ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, अशा वेळेस काय करायचं असतं, जो नंबर दिलेला आहे तो नंबर बाहेर घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला पहा. 9 + -3 दिलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. म्हणजे काय होईल, 9 - 3. 9 - 3 किती येतं? 6 येतं. आणि साईन कोणाचं द्यायचं असतं? बिगर नंबरचं, म्हणजे बिगरला कोणतं आहे? पॉझिटिव्ह साईन. तर हे सिम्पल आहे पहा. 9 - 3. ओके, 9 - 3 इज इक्वल टू 6, म्हणजे ॲन्सर पॉझिटिव्ह 6 असेल किंवा 6 असेल. सेकंड नंबर 8 + 6. ओके, हे अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे पहा. 8 + 6, 8 + 6 14. ओके, साईन दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी चालेल, म्हणजे पॉझिटिव्ह
14 किंवा 14. दॅट आन्सर इज करेक्ट. त्यानंतरचा पुढील प्रश्न, सेकंड नंबर सबस्ट्रॅक्ट. त्यामध्ये ए नंबर 3 - 6. ओके, 3 - 6. आता या ठिकाणी जे काही सबस्ट्रॅक्शन आपण करत आहोत, काय करत आहोत की स्मॉलर नंबरमधून बिगर नंबर सबस्ट्रॅक्ट करत आहोत. त्यावेळेस आपण नेहमी एक गोष्ट सांगितलेली आहे की स्मॉलरमधून बिगर नंबर सबस्ट्रॅक्ट करत असताना काय करायचं आहे, जे सबस्ट्रॅक्शन आहे ते डायरेक्ट बिगरमधून स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करायचे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 6 - 3 करायचे. 6 - 3 आन्सर काय येईल आपलं, 3 येईल. ओके, आणि बिगरला या ठिकाणी कोणतं साईन येतं, निगेटिव्ह साईन येतं, म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर हे -3 असेल. ओके, म्हणजे स्टार्टिंगला बिगरमधून स्मॉलर नंबर सबस्ट्रॅक्ट करायचे आणि साईन मात्र बिगर नंबरचं म्हणजे निगेटिव्ह साईन आपल्याला आन्सरमध्ये द्यायचं आहे. ओके, बी नंबर 8 - -4. ओके, 8 - -4. तर काय करावं लागेल पहा, हे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह काय होतं, पॉझिटिव्ह. निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे 8 + 4. 8 + 4 काय येईल आन्सर आपलं 12. आणि साईन आता काय होईल, दोघांनाही सेम साईन आहेत, म्हणजे येणारं आन्सर आपलं काय असेल, पॉझिटिव्ह असेल. म्हणजे पॉझिटिव्ह 12 किंवा 12. दॅट आन्सर इज करेक्ट. त्यानंतरचा पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 3. यामध्ये कन्वर्ट इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, तर यामध्ये दिलेले फ्रॅक्शन आहेत पहा. फर्स्ट नंबर 4 इंटेगर 3/4. ओके, त्याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करत असताना कशा पद्धतीने करू शकतो, इंटेगर इंटू डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर, म्हणजेच 4 × 4 पहा, 4 × 4 प्लस न्यूमरेटर 3. ओके, इन अ ब्रॅकेट 4 × 4 + 3 बाय डिनॉमिनेटर इज टू डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर किती आहे, 4. 4 4 4 जा 16 + 3. 16 + 3 = 19. 4 = 4 म्हणजे आपला आन्सर काय येईल, 19/4. ओके, त्यानंतर सेकंड नंबर आहे, या ठिकाणी दिलेलं 2 इंटेगर 5/9. 2 इंटेगर 5/9. यामध्ये पहा सेम तीच प्रोसिजर असेल, काय, इंटेगर इंटू डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर. तर या ठिकाणी इंटेगर किती आहे, 2, डिनॉमिनेटर आहे 9, म्हणजे 2 × 9 प्लस न्यूमरेटर आहे 5 म्हणून +5 बाय डिनॉमिनेटर इज टू डिनॉमिनेटर. तर या ठिकाणी 2 9 जा 18 + 5. 18 + 5 = 23. डिनॉमिनेटर इज टू डिनॉमिनेटर म्हणजे आन्सर 23/9. काय आलेला आहे आन्सर पहा, 23/9. त्यानंतरचा पुढील प्रश्न, क्वेश्चन नंबर 4 मल्टिप्लाय. त्यामधलं फर्स्ट नंबर 7/5 × 1/4. ओके, 7/5 × 1/4. आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे, हे मल्टिप्लिकेशन कोणाकोणाच करायचं असतं म्हणून सांगितलेलं आहे, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर. ओके, तर न्यूमरेटरला काय आहे, 7 × 1. 7 × 1 = 7 अँड डिनॉमिनेटरला 5 × 4. तर 5 4 जा 20 म्हणजेच आपला आन्सर या ठिकाणी 7/20 येणार आहे. 7/20. ओके, अनेक विद्यार्थ्यांनी मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, बटरफ्लाय मेथडचा यूज केलेला आहे. बटरफ्लाय मेथड आपल्याला केव्हा यूज करायची आहे, तर ती मेथड आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये यूज करायची आहे. ओके, यानंतरचा जो आपला पुढचा व्हिडिओ असेल, एक तर व्हिडिओ आपला ज्या ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा एक असेल, आणि परीक्षेमध्ये आपल्याला ज्या चुका झालेल्या आहेत या चुका कुठे कुठे व्हायला नकोत, कशा पद्धतीनं या चुका होतात, ओके,
तर त्या चुका टाळण्यासाठीचा सुद्धा एक व्हिडिओ आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. यानंतर सेकंड नंबर 4/11 इंटू 2/7. 4/11 इंटू 2/7 याही ठिकाणी मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. जे न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटरचं काय होईल पहा, 4 इंटू 2 आणि डिनॉमिनेटरला 11 इंटू 7. 4 इंटू 2 4 2 जा 8 अँड डिनॉमिनेटर 11 इंटू 7 11 7 जा 77. म्हणजेच आपलं आन्सर काय येणार आहे 8/77. हे आन्सर आपलं करेक्ट असेल. यानंतरचा शेवटचा प्रश्न पहा 5 नंबर. ड्रॉ an angle of 80 degree and bisect it by using compass and ruler. ओके, तर या ठिकाणी एक अँगल ड्रॉ करायचा आहे. किती डिग्रीचा काढायचा आहे पहा 80 डिग्रीचा. तर या ठिकाणी एक 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला आहे. अँगल ड्रॉ केल्याच्या नंतर हे अँगलचं साइन आणि अँगल आपण किती डिग्रीचा ड्रॉ केलेला आहे 80 डिग्रीचा ड्रॉ करायचा होता. तर या ठिकाणी 80 डिग्री हे सुद्धा मेजर लिहिणं गरजेचं आहे 80 डिग्री. ओके, अँड बायसेक्ट इट बाय युजिंग कंपास अँड रुलर. ओके, आणि कंपासच्या सहाय्याने आपल्याला याला बायसेक्ट करायचं आहे. बायसेक्ट मीन्स डिवाइड दॅट अँगल इंटू 2 इक्वल पार्ट्स. ओके, किती इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचं आहे 2 इक्वल पार्ट्समध्ये. मग त्यासाठी मेथड काय आहे आपल्याला पहा की अँगल बी वरती कंपासचं एक टोक ठेवायचे आणि कंपासमध्ये काही कन्व्हिनियंट डिस्टन्स आपल्या सोयीनुसार डिस्टन्स घ्यायचं आहे आणि या रे QP आणि रे QX वरती आपल्याला एक काय करायचं आहे आर्क ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा, या ठिकाणी B आणि या ठिकाणी S असे आर्क या ठिकाणी ड्रॉ केलेले आपल्याला दिसत आहेत. आणि त्यानंतर हे जे पॉइंट आहेत पॉइंट B आणि पॉइंट S त्यावरनं या अँगलच्या आतमध्ये 2 आर्क आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत अशा पद्धतीचे, जेणेकरून हे दोन्ही आर्क्स काय होतील इंटरसेक्ट झालेले आपल्याला दिसतील. ओके, आणि हे इंटरसेक्ट झालेले आर्क याच्यामधून स्केलच्या सहाय्याने आपल्याला एक रे ड्रॉ करायचा आहे रे QD. ओके, हा रे QD या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे आणि अँगल जो 80 डिग्रीचा अँगल आहे तो बायसेक्ट केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. ओके, तर या पेपरमध्ये आपणाला एकूण 4 प्रश्न सोडवायचे होते. त्यापैकी हे सर्व 5च्या 5 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आपल्याला दिसत आहेत. ओके, त्यामुळे हाही पेपर या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने सोडवलेला आहे. आपणाला या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की हे पेपर कशा पद्धतीने सोडवलेले आहेत. आता सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी उत्सुकता लागलेली असेल की हा जो पेपर आहे हा पेपर नेमकं कोणाचा आहे. ओके, तर हे जे पेपर आहेत तर पेपर एवढे सुंदर या ठिकाणी सोडवलेले होते की यामध्ये जो पहिला पेपर होता ओके ज्याच्यामध्ये आपण काही प्रश्न पाहिले फर्स्ट पेजवरील हे एका विद्यार्थ्याचे आहेत आणि सेकंड पेजवरचे जे काही प्रश्न आहेत ते दुसऱ्या विद्यार्थिनीचे आहेत. ओके, तर आता सदरील विद्यार्थी नेमकी कोणती आहेत. ओके, तर ते विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहूया. तर सर्वांनी पाहू की नेमका कोणता विद्यार्थी आहे की ज्यांना हे आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत. ओके, तर आणि त्याच्यापैकी पेपर अट्रॅक्टिव्ह लिहिण्याचा प्रयत्न केलेले विद्यार्थी आहेत. तर पहिली विद्यार्थिनी आहे पहा कुमारी कोणकेवाड आरोही शिवाजी. कोणकेवाड आरोही शिवाजी. तर सदर विद्यार्थिनीचं व त्यांच्या पालकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. कोणकेवाड आरोही शिवाजी. आणि जो दुसरा पेपर आहे त्या विद्यार्थिनीचं नाव आहे सदरील विद्यार्थिनीचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि ते नाव आहे इशिता अरुण जाधव.
इशिता अरुण जाधव याही विद्यार्थिनीचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन व त्यांच्या पालकांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये फर्स्ट युनिट टेस्ट या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहे मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये, पुढील परीक्षेमध्येही आपण अशाच पद्धतीने तयारी करून आउट ऑफ मार्क्स घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना काही ज्या छोट्या छोट्या मिस्टेक झालेल्या आहेत त्या मिस्टेक दुरुस्त करून पुढील परीक्षेमध्ये आपण आउट ऑफ मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीनं यश मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.